आज आपण एजेसवरचे काही प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आता पहिला प्रॉब्लेम काय सांगितला बघा. द रेशो ऑफ एजेस ऑफ अनुभा अँड हर मदर इज 1:2. आफ्टर 6 years the ratio of their ages will be 11:20. 9 years before what was the respective ratio of their ages. काय सांगितले, अनुभवाचं आणि तिच्या आईचा सध्याचा वयाचा रेशो 1:2 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो 11:20 होतो. तर 9 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो काय होता असं विचारले. आता समजा अनुभा ही आणि ही कोण आहे, मदर आहे. तर अनुभवाचं काय दिलं आहे, 1 दिलं आहे आणि हिचा 2 दिलं आहे. म्हणजे हिचा 1x असं मानू आणि हिचा 2x आहे असं मानू. आता बघा ही काय झाला, प्रेझेंट झाला. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले, 6 वर्षानंतर. मग 6 वर्षानंतर अनुभवाचं वय काय असणार आहे, आता सध्या x आहे, 6 वर्षानंतर +6 असणार आणि हिचं 2x आहे म्हणजे 6 वर्षानंतर +6च असणार आहे. म्हणजे हिचं पण 6 वर्षानंतरचं 2x +6 असणार आणि अनुभवाचं किती असणार, x +6 असणार. आणि ह्या 6 वर्षानंतरचा रेशो काय सांगितला आपल्याला, म्हणजे ते मांडताना कसा मांडायचा, x +6 आणि इकडं 2x +6. ही रेशो आपल्याला काय दिला आहे, 11:20 दिला आहे. आता हे सोडवायचं आपल्याला, बरोबर आहे. आता हे सोडवत असताना बघा, कसं सोडवायचं, ह्या 20ने इकडं मल्टिप्लाय करून घ्यायचं. किती झालं मग, 20x + 20 x 20 इज इक्वल टू 11 2 22x + 11 66 झालं. आता इकडचं 20x तिकडे नेलं तर इकडे किती झालं, 2x राहिलं 22मधनं 20 गेल्यानंतर, आणि इकडचं 66 इकडे गेल्यानंतर इकडे किती राहिलं, 54 राहिलं. आता बघा 2x म्हणजे 54 आहे, तर xची व्हॅल्यू किती आली, 54 डिवायडेड बाय ही डिवाइडला जाणार, 54 डिवायडेड बाय 2 म्हणजे 27 आलं. आता एक्सची व्हॅल्यू 27 आली. आता त्यांचं प्रेझेंटचं वय किती होतं आपल्याला सांगितलं होतं, 1:2. म्हणजे आता हे 1:2 म्हणजे हे x आहे आणि ही 2x आहे. तर ते एक्सची व्हॅल्यू 27ची तिथं ठेवायची. म्हणजे हिचं ह्याचं वय किती झालं, 27 आणि हिचं 27 2 किती झालं, 54. ही मदरचं वय झालं 54, ही तिचं वय 27 झालं. ही प्रेझेंटची वय झाली. मग 9 वर्षापूर्वी ह्यातनं 9 वजा करायचं आणि ह्याच्यातनं पण 9 वजा करायचं. 9 वर्षापूर्वी मग 27मधनं 9 गेलं किती राहिलं, 18 राहिलं आणि 54मधनं 9 गेलं हिचं किती राहिलं, 45. म्हणजे 18:45 ही 9 वर्षापूर्वीचा रेशो आहे. पण ह्याला अजून भाग जाते, कशाने जातो, 9नंच भाग जातो. 9 2 18 आणि 9 5 45. आता ह्याच्यापेक्षा कट होऊ शकत नाही, म्हणजे 2:5 त्यांचा 9 वर्षापूर्वीचा रेशो आला आणि तेच आपल्याला विचारलं होतं. पण परीक्षेमध्ये ह्या पद्धतीने करायचं नाही, कारण ही खूप लेंदी मेथड आहे. आता आपण रेशो पद्धतीनं कसं सोडवायचं आहे बघा. आता ह्यांचा सध्याचा रेशो किती दिला आहे, 1:2 असा दिला आहे. आणि 6 वर्षानंतरचा रेशो किती दिला आहे, 11:20 असं दिलं आहे. हे 6 वर्षानंतरचं आहे आणि हे पण 7 वर्षानंतरचं आईचा वयाचा रेशो. आता बघा आपलं 6 वर्षानंतर, वर्षामध्ये काय असू दे पण रेशो दोघींचा पण 6-6 वर्षानंतरचा दिला आहे, म्हणजे दोघीचं रेशो सेमनं वाढायला पाहिजे. आता ह्याचं 1चं 11 झाले म्हणजे कितीनं वाढलं, 10नं वाढलं, 10नं वाढलं, बरोबर आहे. आणि हिचं 2चं 20 झाले म्हणजे कितीनं वाढलं, 18नं वाढलं. मग हे दोन्ही, ही 10नं वाढले आणि हे 18नं वाढले, असं चालतंय का, दोन्ही पण 6-6 वर्षानंतर दिलं ना, म्हणजे सेमनं वाढायला पाहिजे. मग सेमनं वाढवायसाठी काय करायचं, आता सेमनं वाढवायसाठी काय करायचं सांगतो बघा. काय करायचं, ह्या दोन्हीतला फरक घ्यायचा, म्हणजे 11 आणि 20 मधला. 11 आणि 20 मधला फरक किती आला, 9 आला. मग त्या 9नं काय करायचं, वरच्या रेशोला गुणून घ्यायचं, म्हणजे इकडे किती आलं, 9 1 9, 9 2 18, म्हणजे 9:18 हा रेशो झाला. आणि काय करायचं, ह्या दोन्हीमधला फरक म्हणजे 1 आणि 2 मधला फरक किती आला, 1च आला. त्या 1नं काय करायचं, ह्या दोन्हीला गुणून घ्यायचं, 11 आणि 20ला. किती आलं, 11 1 11चं आलं आणि 20 1 20च आलं. आता बघा बरं सेमनं वाढते का, 9चा 11 झाला म्हणजे कितीनं वाढला, 2नं वाढला. आणि इकडं 18चा 20 झाला म्हणजे कितीनं वाढला, 2नं वाढला. आपल्याला फक्त काय पाहिजे होतं, सेमनं वाढायला पाहिजे होतं, बरोबर आहे. आता रेशो सेमनं वाढला म्हणजे 2नं वाढला, रेशो 2नं वाढला, पण इकडं इयरमध्ये काय सांगितलं आपल्याला, 6 वर्षानं वाढला. म्हणजे 2 रेशोची किंमत आपल्याला किती वर्ष दिली, 6 वर्ष दिली. तर एका रेशोची किंमत किती झाली, 6/2 झालं म्हणजे 3 झालं. म्हणजे आपल्याकडे एक रेशो म्हणजे 3 वर्षे.
तर इकडं 9 रेशो म्हणजे प्रेझेंट वय आहे, म्हणजे 9 त्रिक हिचं वय किती झालं 27 आणि इथं 18 त्रिक आईचं वय किती झालं 54 झालं. ही कशाची सध्याची वय झाली. मग सध्याची वय आपल्याला माहीत आहे, पण आपल्याला किती वर्षापूर्वीचा रेशो विचारला आहे 9 वर्षापूर्वीचा, म्हणजे 9 27मधनं 9 वजा केलं तर इकडं आलं 18 आणि इथं 54मधनं 9 वजा केलं तर इकडं आलं 45, म्हणजे 18×45. मग आता 9 2 18 9 5 45, म्हणजे फायनल आन्सर आपलं काय आलं 2×5, म्हणजे ऑप्शन नंबर डी. आपल्याला परीक्षेत ह्या पद्धतीनं करायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा. प्रेझेंट एज ऑफ ज्योती इज 4 times द प्रेझेंट एज ऑफ सोनिया. आणि आफ्टर 12 years ज्योती विल बी 3 times ॲज ओल्ड एज सोनिया सांगितले. व्हॉट इज प्रेझेंट एज ऑफ सोनिया. आता काय सांगितले बेसिक पद्धतीनं पहिल्यांदा सांगतो बघा. आता प्रेझेंट एज ऑफ ज्योती इज 4 times द सोनिया म्हणले. आता बघा ही ज्योती आहे असं गृहीत धरून, ही ज्योती आणि ही काय सोनी आहे. म्हणजे ज्योतीचं वय सोनियाच्या 4 times दिले, म्हणजे 4 पट आहे. सोनियाचं समजा 1 असेल तर हिचं किती असणार आहे 4 असणार आहे, म्हणजे ही 1 x आणि ही 4 x आहे. असं आताचा प्रेझेंटचा रेशो. त्याच्यानंतर काय सांगितलं आफ्टर 12 years. आफ्टर 12 years ह्यांचं काय असणार आहे हिच्यात +12 आणि हिच्यात पण +12, म्हणजे 12 वर्षानंतर x + 12 सोनियाचा असणार आणि 4x + 12 ज्योतीचा असणार. पण त्यांनी काय सांगितलं की ज्योती विल बी 3 times ॲज ओल्ड ॲज सोनिया. म्हणजे काय झालं ह्या दोघीचा रेशो दिला आहे, ती कसा मांडायचा 4x + 12 ही झाली ज्योती आणि x + 12 ही झाली सोनिया. इज इक्वल टू काय दिलं आहे की ज्योती आहे ती 3 times ॲज ओल्ड ॲज सोनिया सांगितले, म्हणजे ज्योतीचा 3 रेशो दिला आहे तर हिचा 1 दिला आहे. ते आता रेशो सोडून घ्यायचा, पण बघा कसं सोडवायचं ते. आता 1 न इकडं मल्टिप्लाय केलं तर काय राहणार आहे 4x + 12च राहणार आणि ही व्हॅल्यू तिकडे गेली तर 3x + 12 त्रिक 36 राहणार, बरोबर आहे. आता त्यानंतर x वाली एकत्र घ्यायची, म्हणजे 4x मधनं 3x गेलं, किती राहिलं x राहिलं. इज इक्वल टू ही 12 आहे ती तिकडे 36कडे गेलं, म्हणजे 36मधनं 12 गेलं किती राहिलं 24 राहिलं. एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे 24 आली. तर त्यांचा प्रेझेंट एजचा रेशो आपल्याला माहीत होता की ते ज्योतीचा 4 आहे आणि सोनियाचा 1 आहे. तर आता 24 एक्सची व्हॅल्यू 24 आली, म्हणजे 24 चोक 96 वय कोणाचं झालं ज्योतीचं झालं आणि 24 एके 24 वय कोणाचं झालं सोनियाचं झालं. तर कोणाचं प्रेझेंट एज विचारले सोनियाचं. सोनियाचं वय प्रेझेंटचं किती झालं मग 24 वर्ष, म्हणजे ऑप्शन नंबर बी. पण ही बेसिक ट्रिक झाली, बेसिक पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं नाही. आता बघा आपल्याकडं ज्योती आणि ही सोनिया. काय सांगितलं होतं की ज्योतीचं 4 times ऑफ सोनिया, ही म्हणजे 4:1 रेशो झाला, बरोबर आहे. आता 12 वर्षानंतर ज्योतीचं वय ही 3 times ऑफ सोनिया म्हणून सांगितलं, म्हणजे 3:1 आहे. आता बघा मला सांगा 12 वर्षानंतर म्हणजे हिचं बी 12 वाढले आणि हिचं पण 12 वाढलं आहे, म्हणजे रेशो पण कसा वाढायला पाहिजे सेमनच वाढायला पाहिजे. वाढला आहे का ह्याचं 4चं 3 झालं म्हणजे उलटं कमी झालं आणि 1चं 1च राहिलं, म्हणजे कायच बदल झाला नाही. मग ती सेम करायची मेथड मी काय सांगितली होती, ह्या दोन्हीतला फरक घ्यायचा, म्हणजे 3 आणि 1 मधला फरक, आणि त्या फरकानं काय करायचं आहे 4ला आणि 1ला गुणून घ्यायचं, म्हणजे 3 आणि 1 मधला फरक 2, म्हणजे 4 2 8 8 आणि इकडं 4 1 हे बेक वे. त्याच्यानंतर आता ह्या दोन्हीतल्या फरकानं काय करायचं खाली गुणून घ्यायचं. ह्या दोन्हीतला फरक 4 आणि 1 मधला किती आला 3चा फरक आला, म्हणजे ह्या 3ला 3 गुणलं तर 3 त्रिक 9 आणि 3 1 3. आता बघा 8चं 9 झालं म्हणजे कितीनं वाढलं 1नं वाढलं आणि 2चं 3नं वाढलं म्हणजे 1नंच वाढलं, बरोबर आहे. म्हणजे आता सेमनं वाढलं, म्हणजे 1 म्हणजे इकडं वर्षामध्ये कितीनं वाढले 12 वर्षानं वाढले, म्हणजे 1 रेशो म्हणजे 12 आहे. 1 रेशो म्हणजे 12 आहे. तर प्रेझेंटचं आपल्याला माहीत आहे, प्रेझेंटचा काय आहे त्यांचा रेशो 8:2 आहे. त्यातला 8 कोणाचा आहे ज्योतीचा आहे आणि सोनियाचा किती आहे 2 आहे. मग त्यात सोनियाचा हा 2 आहे. तर आपल्याला सोनियाचं प्रेझेंट एज विचारले. सोनियाचं प्रेझेंट एज किती आहे 2 रेशो आहे. 1 म्हणजे 12 आहे तर 2 म्हणजे किती झालं मग 24 झालं. 2 × 12 24, म्हणजे हे 24 ऑप्शन नंबर बी आलं. त्याच्यानंतर बघा आता द
ages of Sirish and Kundar are in the ratio of 5:6 respectively. After 8 years, the ratio of their ages will be 7:8. What is difference between their ages? आता हे बेसिक पद्धतीनं पण सोडवायला येते, पण आपल्याला बेसिक पद्धत सोडवायचीच नाही. आता डायरेक्ट रेशो पद्धतीनं सांगतो. आता बघा, ही शिरीष आहे आणि ही कोण आहे? कुंदन आहे. ह्या दोन्हीचा रेशो काय दिला आहे आपल्याला? 5:6 दिला आहे, बरोबर आहे. आणि काय सांगितलं? 8 वर्षानंतर हा रेशो कितीचा सांगितला आहे? 7:8 होतो आहे म्हणून सांगितलं. आता बघा, 7:8 किती? 8 वर्षानंतर, म्हणजे दोघांचं पण 8 वर्षानंतर, म्हणजे रेशो सेमनं वाढायला पाहिजे. 5चा 7 झाला म्हणजे 2 वाढला, 6चा 8 झाला म्हणजे 2च वाढला. म्हणजे आता काय आपल्याला चेंज करायची गरज नाही, कारण दोन्हीकडे पण सेमनं रेशो वाढला आहे. आता बघा, सेमनं रेशो वाढला आहे म्हणजे आता 2नं वाढला आहे, म्हणजे इकडं वर्षामध्ये कितीनं वाढला आहे? 8 वर्षानं वाढला आहे. म्हणजे एक रेशो म्हणजे किती आला तुमचा? 4 आला, कारण 8/2 4 आला. एक रेशो म्हणजे 4 भेटला. तर आपल्याला काय करायचं आहे? द डिफरन्स बिटवीन देअर एजेस. आता डिफरन्स किती आहे? 5 आणि 6मध्ये काढा, नाहीतर 7 आणि 8मध्ये काढा. कितीचा डिफरन्स आहे? 1चाच डिफरन्स. कारण हो का, ही सागर ह्याचा सिरीजचा रेशो आहे आणि ही कुंदरचा रेशो आहे. म्हणजे 5 आणि 6मध्ये रेशोमध्ये किती फरक आला? 1च आला. म्हणजे 1ची किंमत आपल्याला इकडं वयामध्ये माहीत आहे, ही 4 आहे. म्हणजे 4चा फरक आहे वर्षाचा, म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर बघा, द एजेस ऑफ राघव अँड प्रीती आर 40 years and 60 years respectively. How many years before ratio of their ages will be was 3:5 सांगितले. आता बघा, हे प्रीतीचं वय आपल्याला 40 दिले आणि राघवचं वय किती दिले? नाही, राघवचं वय 40 दिले आणि प्रीतीचं वय 60 दिले. आता किती वर्षापूर्वी रेशो 3:5 होता असं विचारले. किती वर्षापूर्वी माहीत नाही आपल्याला. मग काय करू? x वर्षापूर्वी आहे असं गृहीत धरू. म्हणजे 40 आत्ताचं वय आहे, म्हणजे x वर्षापूर्वी त्यांचं वय 40 वजा x होतं असं गृहीत धरू. मग ह्याचं पण x वर्षापूर्वी म्हणजे 60 वजा x. ही रेशो काय होता त्यावेळेस म्हणून सांगितले? 3:5 होता. आता हे सोडून घ्यायचं, 5ने इकडं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ही तिरकस गुणाकार करून घ्यायचा असा. 5ने इकडं मल्टिप्लाय केलं तर इकडं 200 झालं. 40 × 5 200 मायनस 5x इज इक्वल टू, आता ह्या 3नं इकडं sin 3 18 म्हणजे 180 वजा 3x. x वाली एकत्र घेतली तर काय झालं? हे 180 इकडे नेलं तर 200मधनं 180 गेलं, 20 राहिलं. इज इक्वल टू हे 5x वजा 5x आहे, तिकडे गेले की अधिक 5x. मग अधिक 5xमधनं वजा 3x गेलं, 2x राहिलं. म्हणजे xची व्हॅल्यू किती आली? 10 आली. मग x आपण काय मानला होता? किती वर्षापूर्वी? किती वर्षापूर्वीचंच ॲन्सर आलं आहे, 10 वर्षापूर्वी. त्यांचा वयाचा रेशो 3:5 होता. झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द एजेस ऑफ रंजना अँड Rakhi are in the ratio of 15:70 respectively. After 6 years, ratio of their ages will be 9:10. What will be the ratio of Ranjana's after 6 years? असं विचारलं आहे. आता बघा, रंजनाचा आणि राखीचा रेशो आताचा काय दिला आहे? 15:17. ही रंजना आहे आणि ही काय आहे? राखी. आता बघा, 15:17 दिला आहे आणि 6 वर्षानंतर त्यांचा रेशो काय आहे म्हणून सांगितले? 9:10 आहे. आता बघा, 6 वर्षानंतर म्हणजे दोघीचं पण 6 वर्षानंतर, पण रेशोमध्ये सेम चेंज झाला आहे का आपला? इथं 15चं 9 झालं म्हणजे 6नं वजा झालं आणि इकडं 17चं 10 झालं म्हणजे 7नं वजा झालं. सेमनं नाही झालं, मग ती आपली मागाची पद्धत अवलंबायची. काय करायचं? ह्या दोन्हीतल्या फरकानं वर गुणून घ्यायचं. दोन्हीतला फरक किती आहे? 9 आणि 10 मधला एकच आहे. 1नं 15ला आणि 17ला गुणलं तर किती झालं? 15:17 झालं. आणि 15 आणि 17मध्ये फरक किती झाला? 2चा. 2नं खाली गुणलं तर 9 2 18 आणि 10 2 20 आलं. आता बघा, सेम झालं का? 15चं 18 झालं म्हणजे 3 वाढलं, 17चं 20 झालं म्हणजेच 3 वाढलं. म्हणजे रेशोमध्ये 3, म्हणजे वयामध्ये किती दिलं आहे? 6 इयर दिलं आहे. म्हणजे 3 रेशो म्हणजे 6 वर्षे. तर 1 रेशो म्हणजे किती झाला? 6/3 2 झालं. म्हणजे 1 रेशो म्हणजे 2 झालं. तर त्यांनी काय विचारले? 6 वर्षानंतर कोणाचं वय विचारले? रंजनाचं विचारले. आता हा रेशो आहे 15:17, ती प्रेझेंटचा आहे आणि ही 6 वर्षानंतरचा रेशो आहे. 6 वर्षानंतर मग हिचा रेशो काय आहे? कोणाचा? रंजनाचा. रंजना पहिली आहे, 18 वाली आहे. तर 18 रेशो म्हणजे किती येणार आहे? 1 रेशो म्हणजे 2 आहे, तर 18 रेशो म्हणजे 18 2 36. 36 वर्ष म्हणजे ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर नेक्स्ट, द ॲव्हरेज एज ऑफ फॅमिली ऑफ 5 मेंबर्स इज 24. If the present age of youngest member is 8 years, then what was the average age of family at the time of birth of the youngest member? काय सांगितले? 5 मेंबरची फॅमिली आहे आणि त्यांच्या वयाचा
ॲव्हरेज म्हणजे सरासरी काय सांगितली 24 वर्ष आहे म्हणून सांगितलं. दर त्यातल्या सगळ्यात तरुण मेंबरचं जर वय 8 वर्षाचा तो मेंबर असेल तर तो जन्माच्या वेळी बाकी मग किती मेंबर होते आता त्यातनं एकच वजा करायचा ना. आपल्याकडे टोटल 5 मेंबर आहेत. त्यातनं आता एक मेंबर 8 वर्षाचा आहे आणि तो जर मेंबर समजा निग्लेक्ट केला तर राहिली किती फॅमिलीमध्ये मेंबर 4च होते. म्हणजे आधी 8 वर्षापूर्वी 4च मेंबर होते. तर त्या 4 जणांचं आपल्याला ॲव्हरेज विचारलं आहे. आता ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आता बघा आपल्याकडं ॲव्हरेज सरासरी 5 जणांची ॲव्हरेज 24 आहे बरोबर आहे. तर त्यांची वयाची बेरीज ॲव्हरेज म्हणजे काय असतं समजा 1 2 3 4 5 जण आहेत. समजा ह्याचं 20 आहे, ह्याचं 10 आहे, ह्याचं 10 आहे, ह्याचं 20च आहे आणि ह्याचं 40 आहे. तर काय करतो ॲव्हरेज म्हणजे काय करतो ह्या सगळ्यांची बेरीज करतो. म्हणजे 20 आणि 10 30 आणि 10 40 40 आणि 20 60 60 आणि 40 100. म्हणजे ही 100 काय करायचं इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं. आपल्याकडे किती जण आहेत ती 5 जण आहेत म्हणून त्या 5नं भागतो आपण. 5नं भागल्यानंतर 100ला किती झालं 20. म्हणजे प्रत्येकी आपण किती किती देऊ शकतोय 20 देऊ शकतो. त्याला ॲव्हरेज म्हणायचं. आता बघा मग इथं तसंच प्रत्येकाला किती किती हे केले 24 दिले 5 मेंबरला. म्हणजेच त्यांच्या वयाची बेरीज काय असणार आहे 24 5 120 असणार आहे. 120 बेरीज झाली. मग त्यातला आता यंगेस्ट वन म्हणजे सगळ्यात तरुण किती वर्षाचा आहे 8 वर्षाचा आहे. एक मेंबर 8 वर्षाचा. मग त्यातनं 8 वर्ष जर वजा केली 120मधनं राहिले किती 112 राहिलं. 112 आता ही किती जणात राहिले 4 जणात राहिले बरोबर आहे. 4 जणात राहिले. आता हे 4 जणात राहिले. मग हे 4 जणाला आताच वाटायचं ना. आपल्याला काय विचारलं होतं की त्याच्या जन्माच्या वेळी कोण यंगर. मग जन्माच्या वेळी म्हणजे हे आताच 112 आहे. ह्या चौघांमध्ये आत्ताच 112 आहे. मग 8 वर्षापूर्वी काय असणार आहे ह्या चौघांचं पण 8 वर्षापूर्वी म्हणजे असं 32 वर्षापूर्वी 32 नाही म्हणजे काय करायचं प्रत्येकातनं 8 8 8 8 वजा करायचे आहेत वय बरोबर आहे का. की पहिला मेंबर आहे समजा ही दुसरा आहे ही तिसरा आहे आणि ही चौथा मेंबर आहे. तर ह्याचं बी 8 वजा करायचं आहे, ह्याचं पण 8 वजा करायचं आहे, ह्याचं पण 8 वजा करायचं आहे आणि ह्याचं पण 8 वजा करायचं आहे. म्हणजे प्रत्येकाचा 8 8 वर्षापूर्वी वय किती येणार आहे. म्हणजे टोटल किती वजा करायचं 8 8 8 8 8 चोक 32 वजा करायचं आहे. आता हे टोटल सम 112 आहे. मग त्यातनं 32 केलं तर किती राहिलं आपल्याकडं 112 वजा 32 0 8 80 राहिलं आपल्याकडं. तर ते 80 बेरीज असणार आहे त्या चौघजणांची 8 वर्षापूर्वीची. 8 वर्षापूर्वीची चौघजणांची बेरीज 80 आहे. म्हणजे प्रत्येकी किती येणार मग 80 भागिले 4 कारण चौघजण आहे ती तर 20. म्हणजे त्यावेळेची सरासरी त्यांची काय होती 20 वर्ष होती. म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ फादर अँड हिज सन इज 57 years. 6 years ago, father was 4 times as old as his son at that time. The present age of son is. आता बघा ही फादर प्लस सन ह्यांच्या वयाचं बेरीज दिली आपल्याला 57 वर्षे. आता काय सांगितले 6 years ago फादर वॉज 4 times as old as his son. 6 वर्षापूर्वी सांगितले बरोबर आहे. आता 6 वर्षापूर्वी फादरचं वय काय असणार आहे -6 असणार आहे. फादर -6 आणि सनचं काय असणार आहे सन -6. हे 6 वर्षापूर्वी त्यांचा वयाचा रेशो काय दिला आहे की फादरचं वय 4 पट आहे कुणाच्या मुलाच्या वयाच्या म्हणजे 4:1 असा रेशो दिला आहे. मग हे आपल्याला सोडवताना कसं सोडवावं लागणार आहे बघा. आता आपल्याला काय दिलं आहे की फादर आणि सनच्या वयाचा बेरीज दिली बरोबर आहे का. आता बघा मग 6 वर्षापूर्वीची बेरीज काय असणार आहे ही आताची बेरीज दिली. 6 वर्षापूर्वीची काय असणार आहे ह्याचं 6 वजा करायचं आणि ह्याचं 6 वजा करायचं. म्हणजे टोटलमध्ये किती वजा करावं लागणार आपल्याला 12 वजा करावं लागणार. मग 57मधनं 12 गेलं तर किती राहिलं आपलं 45 राहिलं बरोबर आहे. मग ही 45 म्हणजे 6 वर्षापूर्वीचं बेरीज झाली आणि 6 वर्षापूर्वीचं आपल्याकडे रेशो पण आहे. आता रेशो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कसा करायचा आहे ह्याला 4 द्यायचा आहे आणि ह्याला 1 द्यायचा आहे. टोटल आपल्याकडे किती आहे 4 आणि 1 5 आहे. मग 5 म्हणजे आपल्याकडे किती आहे 45 आहे. तर 1 म्हणजे किती मिळणार मग 5नं 45ला भागायचं 9 मिळणार. मग इकडं काय करायचं ह्याला 9 इकडं गुणून घ्यायचं म्हणजे 9 चोक 36
म्हणजे ही 36 कोणाला द्यायचं, फादरला द्यायचं, आणि 991 ही 9 कोणाला द्यायचं, सनला द्यायचं. म्हणजे 36 आणि 9 टोटल 45 देऊन टाकलं. तर त्याने काय विचारले, सनचं प्रेझेंटचं वय विचारलं. आता ही 36 आणि ही 9 कधीचं आहे, 6 वर्षापूर्वीच आहे त्यांचं वय. तर मग ह्याच्यात जर समजा किती, आता आपल्याला काय विचारलं, प्रेझेंट, म्हणजे 6 वर्ष जर ॲड केली तर त्यांचं प्रेझेंट होणार आहे. म्हणजे 36 आणि 6 42 काय झालं, वडिलांचं वय झालं सध्याचं, आणि 9 आणि 6 15 वय कोणाचं झालं, मुलाचं सध्याचं झालं. म्हणजे आपल्याला कोणाचं पाहिजे होतं, मुलाचं पाहिजे होतं. म्हणजे 15 इयर, ऑप्शन नंबर सी आला. त्यानंतर द प्रेझेंट एजेस ऑफ 3 कॉलेजियस आर इन द प्रपोर्शन ऑफ 3:5:7. 4 years ago the sum of their ages was 48. The present age of their in year असं विचारलं. आता बघा 3:5:7 ही रेशो दिला आहे. किती वर्षापूर्वीचा दिला आहे, नाही आताचा प्रेझेंटचा रेशो दिला आहे, बरोबर आहे. आणि 4 वर्षापूर्वीची काय दिली, बेरीज दिली आपल्याकडे. आता रेशो कधीचा दिला आहे, आताचा दिला आहे. म्हणजे आपलं त्यांची बेरीज तर एकतर आताच्या रेशोला आणायची, नाहीतर आपला रेशो तर त्यांच्या बेरजेच्या वेळेसचा न्यायचा. मग सोपं काय जातं आहे आपल्याला, ही बेरीज आहे 48, ती आत्ताच्या ह्याला रेशोमध्ये आणायला सोपं आहे. कसं, तर त्यांची बेरीज 48 दिली, पण कधी, 4 वर्षापूर्वीची दिली. आता 4 वर्षापूर्वीची ही बेरीज 48 आहे. म्हणजे 4 वर्षांनंतर जर काढलं तर सध्याची बेरीज निघणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं, आता आपल्याकडं मेंबर किती आहेत, आपल्याकडं 3 मेंबर आहेत. म्हणजे एका मेंबरचं 4 ॲड करायचं, दुसऱ्या मेंबरचं 4 ॲड करायचं, आणि तिसऱ्या मेंबरचं 4 ॲड करायचं. म्हणजे टोटल किती ॲड करावं लागणार आहे आपल्याला, ह्याचं 4, ह्याचं 4, ह्याचं 4, टोटल 12 ॲड केलं तर आताची बेरीज निघणार आहे. मग ही 12 ॲड करायचं कोणाच्यात, 48मध्ये ॲड करायचं, कारण 48 आहे ती 4 वर्षापूर्वीचा बेरीज आहे. मग ह्यात 12 टोटल ॲड केलं तर किती झालं, 60. म्हणजे आत्ताची बेरीज त्यांची किती झाली, 60 झाली. आणि आताचा रेशो माहीत आहे आपल्याला, 3:5:7. आता बघा 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, म्हणजे 15 रेशो म्हणजे इकडं 60 वर्ष माहीत आहे. तर 1 म्हणजे काय निघलं, मग 4 निघलं. 1 म्हणजे 4 निघलं 15/60 केल्यानंतर. 1 म्हणजे 4 निघलं, तर आताचं ह्याचं 3 आहे, तर ह्याचं किती निघणार मग 12, म्हणजे 3 चौक 12, ह्याचं 5 चौक 20, आणि ह्याचं 7 चौक 28. म्हणजे त्यांची सध्याची वय काय झाली, 12, 20 आणि 28. 12, 20, 28 म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर काय सांगितलं, द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ 2 फ्रेंड्स इज 2:3 अँड 6 years बॅक द रेशो ऑफ 1:3. आणि व्हॉट विल बी द रेशो ऑफ देअर एजेस आफ्टर 4 years असं विचारलं. आता बघा 2 फ्रेंडचा रेशो सध्याचा किती दिला आहे, 2:3 दिला आहे. आणि 6 years बॅक रेशो किती दिला आहे त्यांचा, 1:3 दिला आहे. आता बघा 6 years बॅक, मी काय म्हणलं, जर रेशोमध्ये जर चेंज झाला समजा किती तर वर्षानंतर, तर तिथं दोन्हीमध्ये सेम वर्षानं व्हायला पाहिजे. आता इथं 2चं 1 झालं आहे म्हणजे 1 नवाचं झालं, इथं 3चं 3 राहिले म्हणजे 0चाच फरक आला आहे. हे असं चालतं का, नाही, कारण 6 वर्षापूर्वी दोघांचं पण सांगितलं. म्हणजे हे चेंज करायचं असेल तर मी काय म्हणलं की रेशोमध्ये कसा चेंज करायचा, ह्या दोन्हीतला फरक घ्यायचा, 1:3 आहे ते, म्हणजे 2चा फरक आला. 2 इकडं गुणलं तर 2 2 4, 3 2 6, आणि ह्या दोन्हीतला फरक किती आला, 2 आणि 3 मधला 1चा फरक. 1 इकडं गुणलं तर 1 1 1, आणि 3 1 3. आता बघा 4चं 1 झालं म्हणजे किती वजा झालं, 3 वजा झालं. 6चं 3 म्हणजे 3 वजा झालं. म्हणजे 3 वजा झालं म्हणजे इकडं किती वर्षापूर्वी दिले, 6 years ago दिले, म्हणजे 6. 3 म्हणजे 6, तर 1 म्हणजे किती झालं, 2 झालं, 6/3. 1 रेशो म्हणजे 2 झाला. तर त्यांचं काय विचारले, व्हॉट विल बी द रेशो ऑफ देअर एजेस आफ्टर 4 years. आता प्रेझेंटचा रेशो आपल्याला माहीत आहे किती आहे, 4:6 आहे. मग ती पहिल्यांदा 4:6 काढून घ्यायचं. 1 म्हणजे आपल्याला 2 माहीत आहे, तर 4 म्हणजे किती झालं, 4 2 8 झालं, आणि 6 म्हणजे किती झालं, 6 2 12 झालं. ही प्रेझेंटची वय झाली त्यांची. आपल्याला कधीचं विचारलं, तर 4 वर्षानंतर, म्हणजे ह्याच्यात 4 ॲड करायचं आणि ह्याच्यात पण 4 ॲड करायचं. 4 वर्षानंतर मग 8 आणि 4 हिचं वय किती झालं, एका फ्रेंडचं 12, आणि 12 आणि 4 एकाचं काय झालं, 16 झालं. मग 12 16 असा रेशो आला. पण ह्याला भाग जातो 4/4नं, 4 त्रिक 12, 4 चौक 16, म्हणजे 3:4 कधी झाला, 4 वर्षानंतरचा रेशो, म्हणजे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर द एज ऑफ फादर 10 years ago was thrice the age of his son. 10 years hence father age will be twice the age of his son. The ratio of present age of their म्हणले. आता बघा 10 वर्षापूर्वीचा रेशो काय दिला आहे, हे फादर आहे आणि ही सन आहे. 10 वर्षापूर्वीचा रेशो काय झाला त्यांचा, फादर आहे तो 3 times आहे ऑफ सन असं सांगितलं. आणि 10 वर्षांनंतर
काय दिला आहे त्यांचा रेशो, फादर आहे ती 2 टाइम्स ऑफ सन आहे म्हणून सांगितलं, बरोबर आहे. फादरचा 2 असेल तर सनचा 1 आहे. पण हे इथं मध्ये कुठं तर त्यांचं प्रेझेंट एज असणार आहे. ही काय 10 वर्षापूर्वीचं आहे, -10 वर्षापूर्वीचं आहे आणि ही +10 वर्षानंतरचं आहे. म्हणजे ह्या रेशोमध्ये आणि ह्या रेशोमध्ये टोटल फरक कितीचा आला, हे 10 वर्षापूर्वी आणि हे 10 वर्षानंतर, म्हणजे टोटल कितीचा फरक आला, 20 वर्षाचा फरक आला ह्या रेशोमध्ये. आता बघा इथं आणि इथं काय आहे का सेम न फरक, म्हणजे जाणवतोय का, नाही, कारण एकचं एकच राहिले, म्हणजे आपल्याला ती पद्धत करायची. बरं, ह्या दोन्हीतला फरक 2 आणि 1 मधला फरक किती आला, 1च आला. म्हणजे 1 न गुणलं तर किती झालं, 3 1 3 1 1 1 आणि 1 आणि 3 मधला फरक किती आला, 2 2 न 2 2 4 आणि 2 1 2. आता बघा 3चं 4 झालं म्हणजे 1 न वाढलं आणि 1चं 2 झालं म्हणजे पण 1 नच वाढलं. म्हणजे 1 म्हणजे इथं रेशोमध्ये कितीचा फरक आला तर 20 इयर्स आलता, कारण 10 वर्षापूर्वीचा आहे आणि 10 वर्षानंतरचा आहे. म्हणजे मध्ये कुठं तर त्यांचं प्रेझेंट वय असणार आहे, कारण ही 10 वर्षापूर्वी इकडं आहे आणि 10 वर्षापूर्वी नंतर इकडं आहे. म्हणजे 1 म्हणजे 20 इयर आलं. आता कोणीकडून पण काढा तुम्ही, पूर्वीपासून काढा नाहीतर नंतरच्यापासून काढा. म्हणजे आता 1 म्हणजे 20 आहे तर 3 म्हणजे किती झालं, 20 त्रिक 60 आणि इकडं 20 एके 20. पण ही 60 वय आणि 20 वय हे कधीचं झालं, 10 वर्षापूर्वीचं झालं. म्हणजे प्रेझेंटचं जर काढायचं असेल तर काय करावं लागणार, आपल्याला 10च ॲड करावं लागणार आहे, कारण ह्यामध्ये 10 ॲड केलं तर प्रेझेंट निघणार. म्हणजे ह्यामध्ये 10 ॲड केलं तर ह्याचं 60 आणि 10 70 झालं आणि ह्याचं काय झालं, 10 ॲड केलं तर 30 झालं. म्हणजे मुलाचं वय 30 झालं आताचं आणि फादरचं वय किती झालं, 70 झालं. तर त्यांनी काय विचारला होता, रेशो विचारला होता. म्हणजे काय आला, 0 ला 0 कट 7:3 रेशो आला. 7:3 म्हणजे ऑप्शन नंबर बी. हेच जर बेसिक पद्धतीनं सोडवायचं असेल तर बघा काय सांगितलं बघा. आता फादरचं वय थ्राइस द एज ऑफ सन असं सांगितलं. म्हणजे काय झालं, समजा सनचं वय आपण x मानलं तर फादरचं वय काय झालं, 3x झालं. पण हे कधीचं होतं, 10 वर्षापूर्वीचं होतं. 10 वर्षापूर्वीचं म्हणजे आताचं वय काढायचं असेल तर +10 झालं आणि ह्याचं पण आताचं वय काढायचं असेल तर +10 झालं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय सांगितलं की त्यांनी अजून 10 वर्षानंतर, म्हणजे ह्याच्यात अजून 10 प्लस करायचं आणि ह्याच्यात अजून 10 प्लस करायचं. हे 10 वर्षानंतर त्यांचा रेशो काय दिला आपल्याला, हे 2 नाही, मुलाचं हे ना, मुलाचं 1 आहे तर हे 2 आहे असं सांगितलं. म्हणजे मांडताना कसं मांडायचं बघा. आता x प्लस हे 10 10 किती झालं, 20 झालं आणि इथं 3x प्लस हे 10 10 किती झालं, 20 आणि ही काय दिलं आहे, ही 1 आहे तर ही 2 आहे असं सांगितलं. या दोन्ही इकडं मल्टिप्लाय केलं तर किती झालं, 2x प्लस 40 इज इक्वल टू 3x प्लस 20 झालं. आता हे 2x तिकडं 3xला गेलं तर किती झालं, xच राहिलं आणि हे 40मधनं 20 गेलं तर काय झालं, 20. म्हणजे xची किंमत आली 20. तर त्यांचं सध्याचं वय काय आहे, x + 10 आहे आणि इथं 3x + 10 आहे. xची किंमत 20 आहे ती तिथं ठेवली तर 20 + 10 किती झालं, 20 + 10 30 झालं आणि इथं 3x म्हणजे 20 त्रिक 60, 60 + 10 70. म्हणजे त्यांचं आताचं 70 आणि 30 असं वय आलं. म्हणजे रेशो किती आला शेवटी, फादर ॲज टू सनचा 7:3च आला. हे बेसिक पद्धत झाली. 5 years ago, the ratio of ages of Omkar and Nitin was 8:7. 3 years hence, the ratio of their ages will be 12:11. What is Nitin's present age विचारले. आता बघा, ही ओंकार आहे, हा नितीन आहे. ह्यांच्या वयाचा रेशो 8:7 दिला आहे, बरोबर आहे. प्रेझेंटचा नाही, 5 year ॲगोचा दिला आहे आणि 3 year हेन्स म्हणजे 3 वर्षांनंतर त्यांच्या वयाचा रेशो काय होते म्हणून सांगितले, 12:11. आता बघा इथं मध्ये कुठं तर त्यांचं प्रेझेंट वय असणार आहे, कारण इकडं 5 वर्षापूर्वीचा रेशो दिला आहे आणि इकडं 3 वर्षांनंतरचा रेशो दिला आहे. म्हणजे टोटल ह्या रेशोमध्ये फरक किती झाला, इकडं 5 आणि इकडं 3 म्हणजे 8 वर्षाचा फरक आला. मग आता इकडं 8चं इकडं 4 वाढलं आणि इकडं पण कितीनं वाढलं, 7चं 11 झालं म्हणजे 4 वाढलं. आपल्याला काय ती करायची गरज नाही, कारण इकडं पण 4 वाढले, इकडं पण 4 वाढले, म्हणजे सेमनं वाढले. 4 म्हणजे इकडं वयामध्ये कितीचा फरक आला आहे, रेशो 4 आला पण वर्षात कितीचा आला, 8चा आला. म्हणजे 1 म्हणजे किती भेटलं आपल्याला, 2 भेटलं. 8 कसं आलं, ही 5 वर्षापूर्वीचं आणि ही 3 वर्षानंतरचं आहे. मग 5 आणि 3 8, 4 म्हणजे 8, 1 म्हणजे 2, 1 म्हणजे 2 भेटलं. पण त्यांनी काय विचारले, नितीनचं प्रेझेंट वय विचारले. आता नितीनचं वय काय आहे, इथं 7 आहे आणि इथं 11 आहे. कुणीकडून पण काढले तर चालते. 1 म्हणजे 2 आहे तर 7 म्हणजे किती झालं,
14 झालं. पण ही कधीचं आहे 5 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे त्यात जर 5 ॲड केलं तर त्याचं प्रेझेंट निघतं आहे. म्हणजे 14 आणि 5 किती झालं 19. नितीनचं वय सध्याचं किती झालं 19. जर समजा इकडून जरी कॅल्क्युलेट केलं तर चालतं आहे. हे 11 म्हणजे 1 म्हणजे 2 आहे तर 11 म्हणजे किती झालं 22 झालं. पण ही 11 म्हणजे कधीचं होतं 3 वर्षानंतरचं होतं. म्हणजे 3 वर्ष ह्यातनं वजा करावं लागणार आहे. 22मधनं 3 गेलं असं पण 19च येणार आहे. म्हणजे कुणीकडून जरी काढलं तर शेवटी 19च येणार आहे. त्यानंतर बघा आता 2 year ago the age of Rajan was 4 times as that of his son. After 5 years the ratio of ages of Rajan to son will be 5:2. What was the present age of son असं विचारले. आता बघा 2 year ago राजनचं वय किती होतं 4:1 असं होतं. हा राजन आहे आणि हे कोण आहे सन आहे 4:1. पण 2 year ॲगो होतं. आफ्टर 5 year काय सांगितलं आहे रेशो 5:2 होते असं सांगितलं. आता बघा ही 1नं वाढलं ही 1नंच वाढलं. पण ही रेशो कधीचा होता 2 वर्षापूर्वीचा होता आणि ही रेशो कधीचा आहे 5 वर्षानंतर आहे. म्हणजे टोटल ह्या 2 रेशोमध्ये कितीचा फरक आला आहे ही 2 आणि ही 5 7 वर्षाचा फरक आला आहे. म्हणजे 1नं रेशो वाढला म्हणजे इकडं काय भेटलं आपल्याला 7 वर्षानं वाढला. 1 म्हणजे 7 भेटलं तर आपल्याला काय विचारले प्रेझेंट एज ऑफ सन. सनचा 1 म्हणजे काय झाला 7 म्हणजे 1 म्हणजे 7 म्हणजे 7 वर्षच आलं. 7 वर्ष पण ही रेशो कधीचा आहे 2 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे त्यात आपल्याला 2 ॲड करावं लागणार आहे. म्हणजे सध्याचं वय काय असणार आहे त्याच्या सनचं 9 असणार आहे. जर समजा इकडून कॅल्क्युलेट केलं तर 1 म्हणजे 7 आहे तर 2 म्हणजे किती भेटणार आहे मग आपल्याला 14 भेटणार आहे. ही 2 म्हणजे 14 पण ही 14 आहे ते तुमचं कधीचं असणार आहे 5 वर्षांनंतरचं असणार आहे. बरोबर आहे 5 वर्षानंतरचं म्हणजे त्यातनं 5 वजा करायचं 14मधनं 5 गेलं मग किती राहिलं 9. म्हणजे सध्याचं प्रेझेंट वय सनचं शेवटी काय असणार आहे 9च असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी.